नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तलाठी भरतीसाठी अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तलाठी भरती संदर्भात अतिमहत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतरचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. प्रश्न पहिला, तलाठी यांच्या कार्यालयाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे सजा. सजा असे म्हणतात. पुढील प्रश्न, कोतवाल या पदाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले? तर याचं उत्तर आहे महसूल सेवक. 14 ऑक्टोबर 2024 रोजी कोतवाल आणि तलाठी या दोन्ही पदांचे नावे बदलण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे, तलाठी या पदाचं नाव ग्राम महसूल अधिकारी आणि कोतवाल या पदाचं नाव महसूल सेवक असं ठेवण्यात आलं आहे. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कोतवाल किंवा तलाठी या पदाचं नाव कोणत्या दिवशी बदलण्यात आलं? तर लक्षात ठेवायचं आहे 14 ऑक्टोबर 2024 रोजी या दोन्ही पदांची नावे बदलण्यात आली आहेत. प्रश्न पुढचा, नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? याचं उत्तर आहे 5 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न, भारतीय वन संरक्षणाचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे देहरादून. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण हे भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते? याचं उत्तर आहे वजाहत हबीबुल्लाह. पुढचा प्रश्न, कच्च्या फळांना पिकविण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? याचं उत्तर आहे ॲसिटिलीन. पुढील प्रश्न, भारत सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी चे संस्थापक कोण होते? भारत सेवक समाज याचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न, कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यातून जाते? याचं उत्तर आहे 8 राज्यातून जाते. याचं उत्तर आहे 8. पुढील प्रश्न, खालीलपैकी राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये आहेत? म्हणजे कोणत्या राज्यात अभयारण्यांची संख्या जास्त आहे, वन्यजीव अभयारण्यांची संख्या जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे. येथे वन्यजीव अभयारण्ये जास्त आहेत. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाज सैद्धांतिकदृष्ट्या कशावर आधारित आहे? याचं उत्तर आहे हिंदू धर्माचा एकेश्वरवादी पंथ. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? याचं उत्तर आहे शेकरू. शेकरू हे महाराष्ट्राचं राज्यप्राणी आहे. पुढील प्रश्न, केरळ राज्याची राजधानी? याचं उत्तर आहे थिरुवनंतपुरम. आणि गांधीनगर ही गुजरात राज्याची राजधानी आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे मेघ विमान कारखाना आहे. याचं उत्तर ओझर येथे मेघ विमान कारखाना आहे नाशिकमध्ये. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्या तालुक्याचे नाव सारखेच आहे? तर याचं उत्तर आहे मालेगाव तालुका. मालेगाव तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे तालुक्याचं नाव हे सारखंच आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगाव हा तालुका. पुढील प्रश्न, अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? याचं उत्तर आहे 7. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न,
मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पूर्वी 65,536 इतक्या ओळी म्हणजेच रोज होत्या. मार्च 2000 अखेर किती आहेत? तर याचं उत्तर आहे 10,48,576 इतक्या ओळी आहेत, म्हणजे त्याला आपण रोज असे म्हणतोय. मार्च 2024 अखेर म्हणजे मार्च 2024 आता 10,48,576 इतक्या रोज आहेत, ओळी आहेत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये. आणि पूर्वी 65,536 इतक्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता? तर याचं उत्तर आहे चिता. पुढील प्रश्न, सर्वात मोठी पेशी म्हणून कोणत्या पक्ष्याचे अंडे मानले जातात? याचं उत्तर आहे शहामृग. शहामृग या पक्ष्याचे अंडे सर्वात मोठी पेशी म्हणून मानले जातात. पुढील प्रश्न, हाडाचे सांधे कोणत्या ऊतींमुळे नरम पडतात? याचं उत्तर आहे कास्थी. पुढील प्रश्न, मधमाशीचा हवेत उडण्याचा सरासरी वेग किती असतोय? याचं उत्तर आहे 15 ते 16 किलोमीटर तास, म्हणजे तासाला 15 ते 16 किलोमीटर इतका वेग असतोय. पुढील प्रश्न, घटप्रभा प्रकल्प हा राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात टिंबटिंब येथे सुपारी संशोधन केंद्र आहे. याचं उत्तर आहे श्रीवर्धन. पुढील प्रश्न, नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे झाले आहे? याचं उत्तर आहे अमरकंटक, मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला आहे? तर याचं उत्तर आहे हत्ती. हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा म्हणून भारत सरकारने बहाल केला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, नंदादेवी शिखराची उंची टिंबटिंब इतकी आहे. याचं उत्तर आहे 7,817 मीटर इतकी उंची आहे नंदादेवी शिखराची 7,817 मीटर. पुढील प्रश्न, टिंबटिंब हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर याचं उत्तर आहे साखर उद्योग. पुढील प्रश्न, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव भारतातील टिंबटिंब या राज्यात साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे गोवा. गोवा या राज्यात कार्निवल हा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी. महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला आहे? याचं उत्तर आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? याचं उत्तर आहे केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती, महत्त्वाचे प्रश्न होते. तलाठी भरती असेल किंवा इतर कोणती पण भरती असेल, त्या भरतीसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवायचं आहे. आपल्या चॅनलवरती आपण भरतीविषयी, सरकारी भरतीविषयी नवीन जाहिरात असेल किंवा महत्त्वाचे प्रश्न असतील, अशा प्रकारची सरकारी भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती वारंवार देत असतो.
त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. आणि याच्या संदर्भात जे तलाठी भरती संदर्भात जे पुढील व्हिडिओ आहेत ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. धन्यवाद.